नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र ईश्वरीला चक्कर येत आहे। ईश्वरी आता अर्णवच्या मागे धावत असताना ईश्वरीला अचानक चक्कर येते, कारण अर्णव ताई ताई करत ताईच्या रूममध्ये जात असतो आणि ईश्वरी थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता ती विचार करते की तिला चक्कर काय येत असेल। त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव धावतच अंजलीच्या रूममध्ये येतो आणि ताई ताई असं करतो, तेव्हा आता राकेश तेथे असतो। राकेशला बघून आता अर्णवला खूप राग येतो, परंतु आता अंजली म्हणते की तेथेच थांब आणि आता माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करू नकोस, मी मात्र आता तुझी कोणीही लागत नाही आणि मला ताईसुद्धा बोलू नकोस। त्यानंतर अर्णव खूपच अगदी नाराज असतो। ईश्वरी आता त्याला खुश करण्यासाठी इंदोरी पोहे बनवते आणि अर्णवला म्हणते की हे बघा सर, इंदोरी पोहे बनवलेले आहेत। त्यावरती अर्णव म्हणतो की हे बघ, आता मात्र ताईने काही खाल्लं नसेल, त्यामुळे मला सुद्धा काही खायचं नाही। जोपर्यंत ताई काही खात नाही तोपर्यंत मी सुद्धा काहीच खाणार नाही। म्हणून आता ईश्वरी मात्र ती पोह्यांची प्लेट आहे तर ती तेथेच ठेवते। आता ईश्वरी लगेच ताईकडे येते आणि ताईंना ते पोहे घेऊन येते। अंजली म्हणते की हे पोहे घेऊन जा, मला नाही खायचे। त्यावरती ईश्वरी रिक्वेस्ट करते आणि म्हणते की प्लीज ताई, तुम्ही अन्नावर असा राग काढू नका। तेव्हा आता अंजली म्हणते की मग कुणावर काढू। त्यावरती आता आता ईश्वरी म्हणते की हे बघा ताई, तर राकेश लगेच म्हणतो की हे बघा ईश्वरी, हे पोहे मी बाहेर अंगणात जाऊन कुत्र्याला घालतो। आता राकेश ते पोहे घेतो आणि बाहेर घेऊन जात असतो। ईश्वरी मात्र त्याच्याकडे रागाने पाहत असते। तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।